अचानक डायरेक्ट आमदारकीला उभं राहावं असं नसतं. मी ग्रामपंचायतला लेवलला काम केलं, त्यानंतर तालुका पातळीवर काम केलं, आता जिल्हा पातळीवर काम करतोय 5 वर्षापासून. मग पुढची स्टेप कोणती असते? आमदारचीच असते ना. असं लोकशाहीमध्ये असं ठरलेलं असतं का फक्त किशोरप्पांनी उभं राहायचं? तुमच्या या निर्णयामुळे तुम्हाला किशोरप्पांनी उभं केलं असं चर्चा आहे. आता हे बघा लोकशाही आहे. लोकशाही कोणालाही उभं राहायचा अधिकार आहे. आणि मी काही लहान मुलगा नाही, मला चांगला अनुभव आहे, त्यांच्यापेक्षा चांगला अनुभव आहे. लोकल सर्व लहान म्हणजे गावापासून तर शहरापर्यंतचा सर्व अनुभव आहे. मला ते कसं काय उभं करतील? मी आतापर्यंत माझ्या स्वतःच्या भरोश्यावर उभं राहिलोय. ते काही स्वयंभू आहे मी. उलट मी ज्या बाजूला गेलो किंवा ज्या इलेक्शन मध्ये माझा भाग घेतला तर मी काही शेवटच्या क्रमांकाने पासनीच आलेलो. 1 नंबर मत आहेत. म्हणजे मी त्या पॅनलला मी ओढलेलं आहे. उलट पॅनल प्रमुखांनी जे उमेदवार दिले ते शेवट आहेत. मी डॉक्टर पूनम प्रशांत पाटील, नानासाहेब प्रताप हरी पाटील यांची कन्या. आपल्याला माहितीच आहे की येणाऱ्या विधानसभेचं बिगुल वाजलेलं आहे आणि नानासाहेबांनी आपल्या उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आहे आणि त्यांना स्वराज्य पक्ष, महाराष्ट्र स्वराज्य पक्ष याची उमेदवारी जाहीर झाली आहे. बी फॉर्म मिळाला आहे आणि येणाऱ्या 29 तारखेला म्हणजे परवा मंगळवारी सकाळी 9 वाजता स्वतः छत्रपती राजे संभाजी येणार आहेत आपल्या इथे पाचोऱ्याला आणि त्यांचे फॉर्म भरायला नानासाहेबांच्या राजेंच्या उपस्थितीमध्ये आपला फॉर्म भरला जाणार आहे. जवळजवळ पूर्ण पाचोरा आणि भडगाव तालुक्याला तात्यासाहेब हरिरावजी पाटील यांचं नाव ज्ञात आहे. ते जिल्हा लोकल बोर्डाचे पहिले अध्यक्ष होते आणि आमडद्याचं राजकारण हे जळगावमध्ये तेव्हा चालायचं. एवढं आमडद्याचं नाव होतं. नगरपालिका सुतगिरणीचे संस्थापक चेअरमन होते. जळगाव जिल्हा बँकेचे जवळजवळ 25 वर्ष ते सदस्य होते आणि सभापती होते. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे वसाका कारखाना जो आज बंद पडलाय, आपल्या सगळ्या शेतकऱ्यांचे काय हाल होत आहे त्याचे ते चेअरमन राहून चुकलेले. त्याच्यानंतर माझे काकाच म्हणजेच अण्णासाहेब अशोक हरी पाटील हे सुद्धा वसाकाचे चेअरमन होते. त्यांनी कृबकोच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न केले आणि जी पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे तात्याबाबा चेअरमन होते तिथे तसेच अण्णा काका चेअरमन होते. त्याच्यानंतर जवळजवळ 15 वर्ष नानांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काम पाहिलंय आणि नुसतं काम नाही बघितलेलं आहे तर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचे, गरिबांचे प्रश्न, मग ते हे असतील हमाल मापाडी असतील त्यांचे प्रश्न सोडवण्याचे नानासाहेबांनी प्रयत्न केले. मला इतिहास तुम्हाला सांगावासा वाटतोय की 3 पंचवार्षिक नानासाहेबांच्या होत्या, 2 पंचवार्षिक नानांच्या होत्या आणि यावेळेसच्या इलेक्शनला माझी उमेदवारी होती श्री राखीवमध्ये. पण ह्या तिन्ही उमेदवारींमध्ये पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सगळ्यात जास्त लीडने नानासाहेब यांचा विजय झालेला आहे. मग ते पॅनल कोणाचंही येऊ, म्हणजे सतीश बापूंचं जरी पॅनल विजयी झालं असेल तरी लीड नानासाहेबांना सगळ्यात जास्त होता. पॅनल आप्पांचं असेल तरी लीड नानासाहेबांना जास्त होता आणि नानासाहेबांनी सभापतीपद भूषवलेलं आहे. पाचोरा मार्केट असो, शेतकी संघ भडगाव असो, यामार्फत आपल्याला सांगायला आनंद होतो की शेतकी संघ जी नानासाहेबांच्या हाती जेव्हा अध्यक्षपद आलं तेव्हा डबघाईला गेली होती. 9 वर्ष नानासाहेबांनी अध्यक्षपद पाहिलं. आजूबाजूच्या शेतकी संघचा तुम्हाला सगळ्यांना अनुभव आहे. पाचोरा, आयरनडोल सगळीकडचा माल विक्रीला आपल्या भडगाव मधून जात होता. इव्हन 40गाव सारख्या मोठ्या तालुक्यात सुद्धा इथून माल विक्रीला जात होता. आणि जवळजवळ नानासाहेबांच्या कारकिर्दीत कोरोना नंतर 2 वर्षांपूर्वी कोळगाव येथे 50 लाखाचं गोडाऊन बांधलंय. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले जात आहे. आपण हे जे विकासाचं विजन आहे नानासाहेबांचं की शेतकऱ्यांचं, जनसामान्यांचं प्रश्न सोडवण्याचं, तेच नानासाहेबांचं माध्यम आहे. आणि आता ही उमेदवारी तुम्हाला वाटते की अचानक आली आहे, आतापर्यंत तर आपण सोबत होते, हे सर्व बरोबर आहे. पण आता लोकांचा आग्रह झालाय. राजकारण तुम्हाला नवीन सांगायला नको काय चाललंय राजकारणात, किती पक्ष आहे, काय चाललंय, कोणी इकडून तिकडून जात आहे. म्हणून काहीतरी आपल्या लोकांसाठी करायला पाहिजे. तालुक्यातील जे जनसामान्य लोक आहेत त्यांचा विचार करायला पाहिजे. म्हणून नानांनी लोकांचे आग्रह असतात गणपतीच्या अगोदरच आपली घोषणा केली आणि तेव्हाच मतदारसंघात फिरायला चालू केले. नानासाहेबांना वेगळा परिचय द्यायची गरज नाही. मग ते पाचोऱ्याच्या शेवटच्या टोका असो, आंबेवडगाव की गुढे असो, नानासाहेबांचा परिचय गेल्या 25 वर्षापासून सगळ्यांना आहे. दुर्दैवाने अण्णांचं निधन झालं तेव्हापासून नाना भडगावमध्ये आले. पंचायत समिती असो, जिल्हा परिषदच्या माध्यमातून काम केले. म्हणजे गाव पातळीमध्ये ग्रामपंचायत 25 वर्ष सांभाळणाऱ्या नेतृत्वाला आपल्याला विधानसभेवरती पाठवायचंय. कारण त्यांना प्रश्न माहिती ना गावातले. एका शेतकऱ्याला जे आजही शेती करतात त्यांना आपण विधानसभेत पाठवलं तर नक्कीच शेतकऱ्याचं कुठेतरी शेतमालाला भाव मिळेल. आपला तालुका असा आहे की तिथे केळी आहे, लिंबू आहे, भरपूर आहेत. आपल्याकडे उत्पन्न पण माल नाहीये, मालाला भाव नाहीये. प्रश्न खूप आहे. महिलांचे प्रश्न आहे, त्यांना 1500 रुपये नुसते अकाउंटला नको आहेत.
त्यांना काहीतरी हाताला काम पाहिजे. आपल्या बंधूंच्या मार्फत मी भगिनींना पण एवढीच विनंती करेल की तुम्ही सर्व महिलांनी नुसत्या आयत्या पैशांवरती भाळवू नका. आपण आपले पाय, आपण सक्षम पाहिजे, स्वावलंबी पाहिजे, यासाठी नानासाहेबांना सहकार्य करा. तरुणांचे प्रश्न खूप आहे, बेरोजगारी खूप आहे. नक्कीच MIDC सारखे प्रश्न जर आपले सॉल्व्ह झाले, पाचोऱ्या बडगावमध्ये MIDC झाली तर किती रोजगार मिळतील. प्रश्न खूप आहे. नानासाहेबांचं आंबर्द्याचं विकासाचं विजन तुम्ही बघू शकता. आंबर्द्यामध्ये जे काम आहे, त्याचा दर्जा आहे, ते काम 50 वर्ष त्या नालींना काही झालेलं नाहीये. 50 वर्षांपासून रस्त्यांना काही झालं नाही. कामाचा दर्जा महत्वाचा असतो. काम करणं नुसतं महत्वाचं नसतं. कामाचा दर्जा आणि विकासाचं विजन घेऊन नानासाहेब आलेले. आणि माझी सगळ्याच पूर्ण मतदारसंघातील बंधू भगिनींना कळकळीची विनंती राहील की बदल हवा आहे, पण बदल नुसता काहीतरी बदल पाहिजे म्हणून नको. एक सक्षम नेतृत्व द्यायला पाहिजे, ज्याला अनुभव आहे, ज्याच्या पाठीमागे लोक आहेत आणि ते नक्कीच समाजकारण करत आलेले आहेत. तुम्हाला सांगायला आनंद होईल की सगळेजण वाढदिवस साजरे करतात. प्रत्येकाचा वाढदिवस चौकात होतो, छोटे छोटे सरपंचांचे होतो, प्रत्येकाचा होतो. नुकतेच राजकारणात आलेल्यांचा पण वाढदिवस खूप मोठ्याने साजरा होतो. की मराठ्यांबद्दल तुम्ही कोणीतरी विचारलं होतं, त्याबद्दल सांगावंसं वाटतं की आम्ही मराठ्यांचेच लेक आहे. आणि मराठ्यांचा बद्दल बोलायचं म्हटलं तर नानांनी नेहमीच मराठ्यांना सहकार्य केलंय. रोजगार असो, कोणतेही माध्यम असो, नानांनी नेहमी मराठ्यांना मदत केलेली आहे. त्याच्यामुळे ते एक मराठाच आहे, मराठा पुत्र असल्यामुळे पुढेही मराठ्यांना सहकार्य करतील. आणि आपला स्वराज्य पक्ष हा नुसतं मराठ्यांना नाही तर 12 बलुतदारांना घेऊन चालणारे, 18 पगड जातींना घेऊन चालणारे. राजे छत्रपतींचं तसं हेच होतं, आव्हान होतं की सर्व 18 पगड जातींना घेऊन जायचं, सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन चालायचं. आणि ते विचार नानासाहेबांना पटले आणि राजेंचा पूर्ण पाठिंबा नानासाहेबांना आहे. त्यांनी विश्वास दाखवलाय. त्या जोरावरती आपण ही आता पेनाची नीप या चिन्हावरती लढत आहोत.